नमस्कार मित्रांनो, देशमुख करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं मनस्वी स्वागत. मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण लोअर लेवल इंग्लिश असणारं जे 10th आहे, 10वीच्या लोअर लेवल असणाऱ्या इंग्लिशच्या बुकमधील फर्स्ट पोएमचं आपण आज फिगर्स ऑफ स्पीच पाहणार आहोत. ती फर्स्ट पोएम आहे बघा, अ टीनेजर्स प्रेयर, रिटन बाय जे मॉर्स. या पोएममधील फिगर्स ऑफ स्पीच आपण पाहणार आहोत. फिगर्स ऑफ स्पीचला मित्रांनो भाषेचे अलंकार म्हणतात. या पोएममध्ये एकूण 5 स्टांजाज आहेत अँड ईच स्टांजा कंटेन्स 4 लाईन्स. फर्स्ट स्टांजामध्ये पाहू आपण. पहिला स्टांजा त्याच्यातला बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, डिसिजन्स आय मेक, आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. यामध्ये बघा आपण फर्स्ट लाईन बघतो, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स. यामध्ये बघा बरं, ईच डे ब्रिंग्स, मी मुद्दामून रेड कलरमध्ये काही लेटर्स दिलेले आहेत. ब्रिंग्सचं फर्स्ट लेटर ब आहे, बी, आणि बिगिनिंगचंही ब आहे म्हणजेच बी. याचा अर्थ इथं कॉन्सोनंट साऊंडचं काय झालेलं आहे, रिपिटेशन झालेलं आहे. त्याला आपण अलिटरेशन म्हणतो. अलिटरेशनला मराठीमध्ये आपण अनुप्रास अलंकार म्हणतो. मित्रांनो, बऱ्याच वेळेस काय होतं, अलिटरेशन हे शब्द लिहित असताना बऱ्याच जणांच्या स्पेलिंग मिस्टेक्स होतात. अलिटरेशनची स्पेलिंग पाहून घ्या, ALLITERATION, अलिटरेशन. ह्या ओळीमध्ये बघा, ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, यामध्ये द कॉन्सोनंट लेटर ब मीन्स बी, ब इज रिपीटेड प्लीजिंगली. सेकंड लाईन पाहूया आपण. एक, डिसिजन्स आय मस्ट मेक. यामध्ये बघा बरं, मस्ट मेक ह्या 2 शब्दाची सुरुवातीला बघा म यम यम म्हणजेच काय, म काय झालं याच्यामध्ये रिपीट झालेलं आहे, म्हणून हे सुद्धा अलिटरेशन आहे. द कॉन्सोनंट साऊंड म इज रिपीटेड प्लीजिंगली. पुन्हा ह्याच लाईनमध्ये बघा बरं, डिसिजन्स आय मस्ट मेक, यामध्ये जी प्रोज ऑर्डर असते ती प्रोज वर्ड ऑर्डर याच्यामध्ये डिस्टर्ब झालेली आहे, जंबल्ड झालेली आहे. त्याच्यामध्ये बघा, आय हे सब्जेक्ट आहे आणि मस्ट मेक हे वर्ब आहे आणि डिसिजन्स हे ऑब्जेक्ट आहे. ऑब्जेक्ट हे सब्जेक्टच्या आधी आलेलं आहे, म्हणून याला इन्व्हर्जन नावाचा अलंकार म्हणतात. यामध्ये बघा, द प्रोज वर्ड ऑर्डर इज जम्बल्ड, सो द करेक्ट प्रोज वर्ड ऑर्डर इज. आता जी करेक्ट असते बघा, त्याच्यामध्ये सब्जेक्ट असतं, सब्जेक्टच्या नंतर वर्ब असतं, वर्बच्या नंतर ऑब्जेक्ट असतं आणि आलं तर पुढे ॲडवर्ब असतं. मग या वर दिलेल्या ओळीमध्ये बघा, जी की आपण इनकरेक्ट लिहिलेलं आहे बघा, डिसिजन्स आय मस्ट मेक, त्याची करेक्ट ऑर्डर होईल बघा, आय मस्ट मेक डिसिजन्स. पुढचं स्टांजा बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस. याच्यामध्ये बघा फर्स्ट 2 लाईन्स आहे बघा, आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस. ह्या ओळीमध्ये बघा तुम्हाला मेटाफरिकल, ह्या सगळ्या पूर्ण स्टांजाच मेटाफरिकल आहे, रूपकात्मक आहे. याच्यामध्ये द रोड टू सक्सेस इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू द रोड ऑफ लाईफ. त्याच्यामुळे याला मेटाफर नावाचा अलंकार म्हणतात. मेटाफरला आपण रूपक अलंकार म्हणतो. त्यामध्ये बघा, द रोड टू सक्सेस इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू द रोड ऑफ लाईफ. पुन्हा आपण 3rd आणि 4th नंबरची लाईन पाहूया, or travel down the darkened road that leads to great distress. यामध्ये बघा मेटाफर अलंकार आहे. पुन्हा याच्यामध्ये पुन्हा द रोड टू डिस्ट्रेस इज इनडायरेक्टली कम्पेअर्ड टू अ डार्कन रोड. डार्कनचा अर्थ एविल रोड, वाईट मार्ग ज्याला म्हटलं आपण. याच्यामध्येही मेटाफरच आहे. थर्ड स्टांजा आहे, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड. कारण ही पोएमच एक प्रकारची प्रेयर आहे, त्याच्या नावामध्येच प्रेयर आहे बघा, टीनेजर्स प्रेयर. आणि ही प्रेयर हिअर द स्पीकर ऑर द पोएट प्रेज टू गॉड, म्हणून याच्यामध्ये अपास्ट्रॉफी नावाचा अलंकार आहे बघा. पहिल्याच ओळीमध्ये, प्लीज ओपन माय आईज डिअर लॉर्ड, कोणाला उद्देशून बोललेलं याच्यामध्ये, डिअर लॉर्डला. दॅट आय माइट क्लिअरली सी, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. यामध्ये बघा फर्स्ट लाईन, प्लीज ओपन अप माय आईज माय लॉर्ड. पुन्हा एक 3rd लाईन बघा, हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. या सेंटेन्सची सुरुवात हेल्प म्हणजे वर्ब न झालेली आहे, म्हणजे पुन्हा उद्देशूनच बोललेलं आहे डिअर लॉर्डला. आणि लास्ट लाईन बघा, ब्रिंग आउट द बेस्ट इन मी.
हे सुद्धा कोणाला बोललेलं आहे? देवालाच उद्देशून बोललेलं आहे, म्हणून हे अपास्ट्रॉफी नावाचा अलंकार आहे. ह्याच्यामध्ये बघा, गॉड इज अड्रेस्ड अँड रिक्वेस्टेड बाय द स्पीकर. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी, ही एक लाईन आहे बघा लास्ट लाईनमध्ये. ब याच्यामध्ये तुम्हाला मी कलरमध्ये केलेलं दिसतंय, म्हणजे याच्यामध्ये अलिटरेशन हे पुन्हा फिगर ऑफ स्पीच आहे. द कॉन्सनंट साऊंड ब इज रिपीटेड प्लीजिंगली. फोर्थ स्टांजा आहे बघा, हेल्प लॉर्ड, पुन्हा उद्देशून बोलले बघा लॉर्डला. लॉर्ड टू जस्ट से नो वेन टेम्पटेशन कम्स माय वे दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. यामध्ये फर्स्ट लाईन बघा, हेल्प लॉर्ड टू जस्ट से नो. पुन्हा हे कोणाला उद्देशून बोललं आहे? लॉर्डला. अपास्ट्रॉफी हे फिगर ऑफ स्पीच आहे याच्यामध्ये. गॉड इज अड्रेस्ड अँड रिक्वेस्टेड बाय द स्पीकर. सेकंड लाईन बघा, वेन टेम्पटेशन कम्स माय वे. इथं टेम्पटेशन म्हणजे मोह. जीवनामध्ये अनेक गोष्टींचे मोह होऊ शकतात आणि ह्या मोहाला इथं जणू काही व्यक्तिरूपी दाखवलंय आणि ते क्रिया करताना दाखवलंय. पर्सनिफिकेशन फिगर ऑफ स्पीच याच्यामध्ये आहे. हिअर द टेम्पटेशन इज गिवन द ह्युमन क्वालिटी ऑफ कमिंग वन्स वे. एखाद्याच्या मार्गामध्ये भेटणे किंवा येणे याची क्वालिटी यांना दिलेली आहे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. मी याच्यामध्ये पुन्हा कलरमध्ये दाखवले बघा. माइटचं यम आणि मायचं यम म्हणजे म याच्यामध्ये रिपिटेशन झालेलं आहे. अलिटरेशन यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहे. द कॉन्सनंट साऊंड म इज रिपीटेड प्लीजिंगली. अँड फिट फॉर लाईफ ईच डे. याच्यामध्ये बघा, फिटचं आणि फॉरच्या सुरुवातीला येणारं कॉन्सोनंट लेटर आहे फ. अलिटरेशन आहे पुन्हा एकदा. द कॉन्सोनंट साऊंड फ इज रिपीटेड प्लीजिंगली. लास्ट स्टांजा याच्यातलं बघा, वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. यामध्ये बघा बरं, आय नो दॅट आय विल सी. यामध्ये बघा, आय हे प्रोनाऊन रिपीट झालेलं आहे, म्हणजे 2 वेळेस याचा वापर झालेला आहे. याला रेपिटेशन अलंकार म्हणतात. स्पेलिंग पुन्हा बऱ्याच विद्यार्थ्यांची चुकण्याची दाट शक्यता असते. याची स्पेलिंग चेक करा परत. REPETITION. दोनदा EIN दोनदा आय लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये बघा, द प्रोनाऊन आय इज रिपीटेड फॉर शोईंग ग्रेटर इफेक्ट. नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा याच्यातलं, दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट. याच्यामध्ये यल म्हणजे ल या कॉन्सनंट साऊंडचं रिपिटेशन झालेलं आहे. अलिटरेशन यामध्ये फिगर ऑफ स्पीच आहे. द कॉन्सनंट साऊंड ल इज रिपीटेड प्लीजिंगली. विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. याच्यामध्ये बघा, WW म्हणजे वचं रिपिटेशन झालेलं आहे. अलिटरेशन हे फिगर ऑफ स्पीच पुन्हा आहे याच्यामध्ये. द कॉन्सनंट साऊंड W, द कॉन्सनंट साऊंड व इज रिपीटेड प्लीजिंगली. तर अशा प्रकारे मित्रांनो, या आपण 5 स्टांजाच्या पोएममध्ये फिगर्स ऑफ स्पीच आपण पाहिलेले आहेत. मित्रांनो, हे लेक्चर आपल्याला आवडल्यास मित्रांना नक्की सांगा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.